धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास होदरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराजोवाच प्रियव्रतो भागवत आत्मा राम कथम मुने ग्रहे रमतो जन्मूल कर्मबंध पराभवा. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सूत शौनकादिकांना याप्रमाणे आता भागवताचा पंचम स्कंध आपण आजपासून प्रारंभ करत आहोत. भागवताच्या 4 स्कंधापर्यंत विवरण आपण केलं आणि 3ऱ्या आणि 4थ्या स्कंधामध्ये प्रत्यक्ष विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद आपण श्रवण केला. त्यांच्या संवादातून विविध प्रकारच्या कथा आणि उपकथा त्यातलं तत्वज्ञान शेष परंपरेच्या अनुषंगानं आपण आत्मसात केलं. आता पंचम स्कंधामध्ये ज्या प्रियव्रताचं चरित्र आलेलं आहे म्हणजे उत्तानपाद यांचा दुसरा भाऊ हा प्रियव्रत नावाचा होता. म्हणजे स्वयंभुव मनूपासून जी परंपरा सुरू झाली किंवा जो वंश सुरू झाला. ब्रह्मदेवाच्या शरीरापासून 2 भाग झाले. एकाचं नाव स्वयंभुव मनू आणि दुसरी जी स्त्री झाली ती शतरूपा. त्यांच्यापासून 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. त्यापैकी एकाचा वंश आपण सांगितला जो उत्तानपाद राजा. ज्या उत्तानपादाचा ध्रुव त्याचा उत्कल याप्रमाणे आपण हा सगळा वंश परवापर्यंत सांगितला. म्हणजे पृथ्वीराजाचा पुन्हा पुत्र त्या विश्व या संपूर्ण इंद्राला जिंकणारा अश्व जिंकणारा किंवा घोडा जिंकणारा या दृष्टीने त्याचं विवरण आपण केलं. आणि आता दुसरा जो पुत्र आहे प्रियव्रत त्याचं चरित्र आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या प्रियव्रताचा वंश आपणाला पाहायचा आहे. प्रियव्रत राजा हा उत्तानपादाचाच भाऊ, धाकटा भाऊ. बाढ मुक्तम भगवत उत्तम श्लोकस्य श्रीमच्चरणारविंद मकरस. आता हा जो 5वा स्कंध आहे तो पूर्ण गद्य प्रधान आहे. यामध्ये श्लोक नाहीये. अनुष्टुप छंदातले किंवा इतर छंदातले श्लोक नाहीत तर गद्य आहे. आणि हे गद्य आपणाला भागवतामधलं गद्य तसं म्हटलं तर कठीण आहे आणि अभ्यास झाल्यानंतर ते अत्यंत सुंदर कानाला गोड वाटतं. बाढमुक्तम भगवत उत्तम श्लोकस्य श्रीमच्चरणारविंद मकरंदरस आवेशित चेतसो भागवत परमहंस दयित कथां किंचिदंतराय विहितां स्वाम शिवतमां पदवेन्न प्रायेण हिन्वन्ति. त्याप्रमाणे ते म्हणतात की भगवंताच्या पवित्र कीर्ती ह्या ज्या कथा आहेत त्या कथा किंचिदंतराय विहतां स्वाम शिवतमां, कोणताही प्रकारचा अंतराय न येता, कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी विघ्न न येता मोठ्या आनंदाने शिवतामाम ज्या अत्यंत कल्याणकारक आहेत त्या कथा परम कल्याणकर आणि या कल्याणमय मार्ग न सोडणाऱ्या अशा प्रकारच्या ह्या कथा आहेत. तेव्हा आता राजपुत्र प्रियव्रताचं चरित्र त्यांनी सांगायला सुरुवात केली. हा प्रियव्रत अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा होता जो स्वतः संसारापासून अलिप्त होता किंवा संसार करण्यासाठी त्याची तयारी नव्हती. परंतु मनु यांनी त्यांना आग्रह केला, त्यांचेच आजोबा यांनी त्यांना आग्रह केला आणि श्री भगवान ब्रह्मदेव यांनी सुद्धा प्रियव्रताला आदेशित केलं की तू संसार कर आणि पुढे पुत्र पौत्रादी संतती उत्पन्न कर. त्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते या षटपत्नान विजिगीषमाणो ग्रहेषु निर्विषयेत पूर्वम. तो म्हणतो
की नाही, हे जे कामक्रोधादी शत्रू आहेत त्यामुळं मी संसारापासून अलिप्त राहू इच्छितो, भगवंताची पूजा करू इच्छितो, पुराण पुरुषाची प्रार्थना करू इच्छितो, तेव्हा मला संसारात पडायचं नाही. परंतु ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार भुंक्ष्वेह भोगान पुरुषादि दृष्टान विमुक्त संग प्रकृतीं भजस्व. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे राजा, तू भुंक्ष्वेह भोगान पुरुषादि दृष्टान, तुझ्या अदृष्टाप्रमाणे, तुझ्या नशिबाप्रमाणे तू हा भोग भोगलाच पाहिजेस. आणि विमुक्त संग प्रकृतीं भजस्व, तो विमुक्त संग राहा, कुठल्याही प्रकारच्या संघामध्ये तू पडू नकोस. आणि शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, याप्रमाणे मनुरूपी परयणैवम प्रतिसंधित मनोरथा सुरर्षिवरानुमते नात्मज मखिल धरामंडल स्थितिगुप्तया स्थाप्य स्वयमती विषम विषय विष जलाशयाशया उपरराम. याप्रमाणे विष जलाशया, विष हे सगळे विषय विषाप्रमाणे आहेत असं मानून त्यांनी मनूनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे शेवटी संसारामध्ये किंवा संसारामध्ये पडण्यासाठी तो तयार झाला. आणि नंतर त्यांनी म्हटल्याप्रमाणे अथच दुहितरम प्रजापतीर विश्वकर्मण उपयेमे, विश्वकर्माची जी मुलगी बर्हिष्मती नावाची, तिच्याशी यांनी विवाह केला. नाम तस्यामोहवाव आत्मजानात समानशील गुणरूप रूपवीर्योदारान दश भावयान बभूव. याप्रमाणे त्याला या विश्वकर्माच्या मुलीपासून, बर्हिष्मितीपासून कर्मनिष्ठ, रूपवान, गुणी अशा प्रकारचे पुत्र झाले. ते अत्यंत पराक्रमी होते. आणि छोटी जी ऊर्जस्वती नावाची कन्या देखील झाली, ऊर्जस्वती कन्या देखील झाली. आणि त्याच्या पुत्रांची नावं अग्निध्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वीतिहोत्र आणि कवी एवढे पुत्र त्याला झाले. एतेषाम महाकवीर महावीर सवन इति त्रय आसून ऊर्ध्वरेतसस्तस. आणि हे कवी, महावीर आणि सवन हे 3 पुत्र नैष्ठिक ब्रह्मचार्य स्थापन करणारे, अर्थात ते म्हणाले की आम्हाला संसार करायचा नाही, आम्ही परमार्थामध्ये जाणार आहोत. म्हणून असे 3 मुलं, कवी, महावीर आणि सवन. एतेषाम कबीर महावीर हा सवन इति त्रय आसन ऊर्ध्वरेतस. ऊर्ध्वरेतस म्हणजे जे संसार करायला तयार नाहीत. ऊर्ध्वरेतस म्हणजे ज्यांचं वीर्य किंवा रेत हे ऊर्ध्व मार्गाने जाणार आहे, अर्थात जे योगी झाले. याप्रमाणे आत्मविद्या या मर्भ भावादारभ्य कृत परिचर्या पारमहंसमेवाश्रम भजन. याप्रमाणे ते निघून गेले आणि आश्रमामध्ये जाऊन तपश्चर्या करू लागले. त्यांची जी दुसरी पत्नी होती प्रियव्रताची, तिच्यापासून उत्तम, तामस, रैवत असे 3 पुत्र झाले. आणि ज्यांनी आपल्या नावाचे मन्वंतर स्थापन केले. पुढे जे उत्तम मन्वंतर झालं, तामस मन्वंतर झालं आणि रैवत मन्वंतर झालं. या मन्वंतराचे अधिपती किंवा ज्यांच्या नावापासून मन्वंतर आपल्याला झालेले दिसतात, असे श्रेष्ठ दर्जाचे हे पुत्र झाले. त्यानंतर कवी वगैरे जे निवृत्तीपरायण झाले आणि बर्हिष्मती या राज्याचा फार मोठा लौकिक ते वाढवू लागले. ज्याप्रमाणे ते कुठेही आसक्त नव्हते. एकदा भगवान सूर्य सुमेरूची परिक्रमा करता करता लोकालोक पर्वतापर्यंत गेला. आता याचं वर्णन आपण पुढे पाहणार आहोत की सूर्य कसा भ्रमण करतो, सूर्याचं भ्रमण कसं आहे. आणि लोकालोक पर्वतापर्यंत म्हणजे सुमेरूपासून ते लोकालोक पर्वतापर्यंत सूर्य भ्रमण करतो. आणि यावेळेला अर्धा भाग पृथ्वीचा अंधारामध्ये राहतो. हे आपल्याला आजही माहिती आहे की सूर्य ज्या वेळेला इकडे पूर्व प्रदेशाकडे असतो, म्हणजे चीन, भारत वगैरे या भागात असतो, त्यावेळेला अमेरिकेमध्ये आपल्याला अंधार दिसतो किंवा काळोख दिसतो. त्याचं कारण असं की पृथ्वीचा अर्धा भाग सूर्याने प्रकाशित होतो आणि अर्धा भाग प्रकाशित होत नाही. तेव्हा जेव्हा यांनी पाहिलं की पृथ्वीचा अर्धा भाग मात्र प्रकाशित होत नाही, सूर्य सुमेरूची परिक्रमा करता करता लोकालोक पर्वतापर्यंत जातो आणि बाकीचा अर्धा भाग तसाच राहतो, त्यावेळेला
या प्रियव्रताने आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांनी असा पराक्रम केला की त्यांनी आपल्या रथामध्ये तो स्वार झाला आणि जिकडे सूर्य नाही तिकडच्या बाजूला हा प्रदक्षिणा करू लागला आणि स्वतःच्या शक्तीचा सामर्थ्याचा उजेड तो पाडू लागला. म्हणजे एकीकडे सूर्य प्रकाशित करत होता पृथ्वीला, तर दुसरा भाग जो अंधारात राहत होता त्याला प्रियव्रत प्रकाशित करत होता. आणि हे करता करता या पृथ्वीवर ज्या चकाऱ्या पडल्या किंवा जे रथाचे ज्याला आपण रथ जाऊन जे खड्डे पडले त्यामध्ये 7 समुद्र निर्माण झाले असं वर्णन यांनी केलेलं आहे. तेव्हा आणि त्यात प्लक्ष वगैरे हे सगळे द्वीप त्यातून निर्माण झाले. ते म्हणतात जंबूत्प्लक्ष शाल्मली कुश क्रौंच शाक पुष्कर संज्ञास्तेषां परिमाणम पूर्वास्माद उत्तरोत्तरो यथासंख्यम द्विगुण मानेन बहि समंततो उपकृताः. याप्रमाणे यामध्ये खारट, त्याचप्रमाणे गोड, त्याचप्रमाणे मदिरा आणि दूध, तसंच गोड पाण्याचे असे 7 द्वीप समुद्राचे त्या ठिकाणी निर्माण झाले. बरी द्वीपेषु पृथक परितम. आता हा गोड समुद्र, त्याप्रमाणे खारट समुद्र, दारू मदिरा, घी म्हणजे तुपाचा समुद्र, दुधाचा समुद्र, हे ताकाचा समुद्र, हे जे वर्णन केलेलं आहे हे खोटं आहे असं अनेक लोकांना वाटतं. परंतु आपण याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. नव्या दृष्टिकोनातून आपण या समुद्रांना आज काय नावं आहेत आणि याला का उसाच्या रसाचा समुद्र, तुपाचा समुद्र का म्हणलंय याचा देखील आपण शोध घेणार आहोत आपण थोडंसं पंचमस्कंधाच्या पुढच्या भागामध्ये. तेव्हा या दृष्टीने भागवतामध्ये केलेलं वर्णन हे केवळ काहीतरी कल्पनारम्य किंवा काहीतरी अद्भुत अशा प्रकारचं आहे असं नाही. ते अद्भुत वाटू शकतं, परंतु ते सत्यावर आधारलेलं आहे हे देखील या ठिकाणी मुद्दाम मी अधोरेखित करतो. त्याचप्रमाणे दुहितरम चोर्जस्वतीम, ऊर्जस्वती नावाची जी त्यांची मुलगी होती, नामोशनसे, तिला शुक्राचार्याबरोबर तिचा विवाह झाला. दुहितरम चोर्जस्वतीम नामोशनसे प्रायच्छद्यस्या मासीत देवयानी नाम काव्यसुता. आणि तिच्यापासून देवयानी नावाची पुत्री शुक्राचार्यांना झाली. हे आपल्याला देवयानीचं कथानक माहिती आहे, कच आणि देवयानीच्या निमित्ताने. तेव्हा ती ऊर्जस्वती ही यांची जी पुत्री होती प्रियव्रताची, त्या प्रियव्रताच्या या पुत्रीला म्हणजे कन्येला शुक्राचार्यांना देण्यात आलं आणि त्यांच्यापासून मग देवयानीचा जन्म झाला. त्याप्रमाणे नैवम विदः पुरुषकार उरुक्रमस्य पुंसाम तदंघ्री रजसा जित षड्गुणानां चित्रम विदूर विगत सकृतादतीत जन्नामध्ये मधुना स जहाती बंधम. याप्रमाणे या वेळेला भगवंताचं जो नाव घेतो तो सगळ्या प्रकारच्या संसार बंधनातून मुक्त होतो असं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर अतुल पराक्रम करणारे हे प्रियव्रत राजे, हे यांचा मोठं वैभव असं की त्यांच्या चकारीपासून म्हणजे त्यांनी सूर्याच्या तोडीची उष्णता, सूर्याच्या तोडीचा प्रकाश आपल्या सामर्थ्यावर निर्माण केला आणि त्याच्या ज्या चकाऱ्या पडल्या रथाच्या त्याच्यापासून सप्तद्वीप आणि सप्त समुद्र निर्माण झाले. हे यातलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे त्यांच्याबद्दलचा श्लोक त्यांनी गायन केलेला आहे. प्रियव्रत कृतम कर्म कोनु कुर्यात विनेश्वरम. प्रियव्रतासारखं कर्म कुणी करू शकणार नाही. प्रियव्रताने जे कर्म केलं ते अद्वितीय केलं. यो नेमी निम्नैर करो छायाम घ्रन सप्तवारिधीन. या शब्दामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की ज्यांनी आपल्या रथाच्या या चकाऱ्यापासून सप्तवारिधी सप्त समुद्र निर्माण केले. भूसंस्थानं कृतम येन सरिद्भी रिवनादिभिः सीमाच भूत निवृत्ते द्वीपे द्वीपे विभागशः. आणि त्यांच्यापासून ही सप्तद्वीपवती पृथ्वी निर्माण झाली. म्हणजे पूर्वी पृथ्वीमध्ये 7 द्वीप नव्हते. हे 7 द्वीप कुश, त्याचप्रमाणे या जे मगाशी वर्णन केलेले आहेत त्या द्वीपांच्या बद्दल जे 7 द्वीप जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक, त्यानंतर पुष्कर, हे जे 7 द्वीप आहेत ते प्रियव्रताच्या
चकारीपासून निर्माण झाले, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. भौमन दिव्यम मानुषंच महित्वम कर्मयोगजम यश्चक्रे निरयोपम्यम पुरुषानुजया प्रिया. याप्रमाणे आता त्याचा पुत्र अग्निध्रांचं कथानक आपण बघू. अग्निध्र एवं पितरी संप्रवृत्ते. नंतर हे प्रियव्रत वनामध्ये निघून गेले आणि तपश्चर्या करण्यासाठी गेल्यानंतर या जंबूद्वीपाचा अधिकारी म्हणून त्यांचा पुत्र अग्निध्र झाला. हा अग्निध्र हा समाजाचं अत्यंत पुत्रवत परिपालन करत होता. कलहंसादिभिर्विचित्र मुपकुचिता मल जलाशय कमलाकर मुपभ्राम. याप्रमाणे तो अत्यंत सात्विक होता आणि आपल्या वडिलाप्रमाणेच त्याने सर्व पृथ्वीचं परिपालन केलं. आणि एके दिवशी ब्रह्मादेवानी एक अप्सरा पाठवली की ज्यामुळे त्याचं लक्ष या अप्सरेकडे गेलं आणि या अप्सरेमध्ये तो रममाण झाला. ती अप्सरा म्हणजे अतिशय सुंदर अशा प्रकारची होती. एका सुंदर अशा प्रकारचं वन त्यांनी पाहिलं. कलहंसादिभिर विचित्र. जिथं कलहंस होते त्याचप्रमाणे हंस, कारंडव इत्यादी पक्षी आणि सुंदर अशा प्रकारचे फुलं जिथे फुललेले आणि तस्याहा सुललित गमनपद विन्यास. आणि एक अप्सरा पाहिल्याबरोबर तो त्या अप्सरेमध्ये तल्लीन झाला आणि तो विचारू लागला, अगं तू कोण आहेस? मोठ्या सुंदरपणाने तू चालतेस, तुझ्या पैंजणाचे आवाज येत आहेत. तस्याहा सुललित गतिमनपद विन्यास गती विलासायानुष्ठादपदम खणखणायमान रुचिर चरणाभरण स्वनमुपाकर्ण्य नरदेव कुमाराः समाधी योगेन मिलित नयन नलिन मुकुल युगुल मीषद्विक कचय्य व्यचष्ट. याप्रमाणे तिचा सुंदर अशा प्रकारचा गतिविलास, तिच्या पैंजणाचे सुंदर आवाज आणि याने तो तल्लीन झाला. आजूबाजूला मधुकर अर्थात भुंगे गुंजारव करत होते आणि भुंगे ज्याप्रमाणे फुलाच्या भोवती गुंजारव करतात तसा तो तिच्या भोवती फिरू लागला. आणि विहार व्रीडा विनयावलोक सुस्वराक्षर वै मनसी नृणाम कुसुमायुधस्य. कुसुम आयुध म्हणजे फुलांचं शस्त्र अर्थात मदन. त्याच्या मनामध्ये मदनाचा संचार झाला आणि तो मदविभल होऊन तो तिच्या जवळ आला. भाररशनाम देवीं तदवलोकेन विवृतावरतस्य भगवतो मकरध्वजस्य वशमुपनीतो जडवदितो होवाच. आणि अत्यंत वेडा होऊन तो तिच्या भोवती फिरू लागला आणि तिला विचारलं, आपण कोण आहात? त्याला वाटलं ही कोणीतरी मुनीच आहे म्हणून कातम चिकीर्षची मुनिवर्य शैले. मुनिवर्य तुम्ही कोण आहात? तुम्ही या प्रत्यक्ष नारायणाची सेवा करण्यासाठी इथे आलात का प्रत्यक्ष भगवंताचं नारायणाची ही माया आहे हे मला कळेना. तुम्ही खरोखर तुमचं सौंदर्य, तुमचं लावण्य हे पाहून मी दंग झालो आणि तुमच्या या चरणाच्या आवाजाने त्याचप्रमाणे तुमच्या मेखला तसेच पैंजण यांच्या आवाजाने नुपुराच्या शब्दसंकेताने माझं मन अत्यंत विव्हल झालेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की बहुभूतम सरसरा सुधादी वक्त्रे. आणि तुमच्या या हाव भाव कटाक्षाने मी तुमच्याकडे आकर्षित झालोय. योसो त्वया कर सरोज हतः पतंगो. आणि तुम्ही ज्या पद्धतीने नेत्र चंचलता नेत्राची करता, हातवारे करता आणि तुमच्या वस्त्राचा देखील मला हव्यास वाटतो. कष्टो निलोहरती लंपट एव निमीम. आणि हा जो वारा आहे तो मोठा खट्याळ आहे, तो तुमचं वस्त्र ओढून घेण्याचा प्रयत्न करतो. रूपम तपोधन तपश्चरताम तपोघ्नम. तेव्हा आपण तपस्वी लोकांचं तपभ्रष्ट करण्यासाठी आलात का हे सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते इति ललनानुनयनायाति विशारदो ग्राम्य वैदग्धया परिभाषया ताम बभूवधूम विबुधमती रथी सभाजयामास. हे ऐकल्याबरोबर अग्निध्राचं हे वचन ऐकल्याबरोबर मोठी प्रसन्न झाली. ती म्हणाली, आपण अत्यंत रती चातुर आहात, गोड गोड भाषा आपण करता आणि आपण तुमच्या गोड भाषांनी तुम्ही सर्व अप्सरांना प्रसन्न करता, तेव्हा मी तुमच्याशी प्रसन्न झालेले आहे. बुद्धी, शील, रूप, अवस्था, लक्ष्मी, तुमची उदारता आणि तुमचं हे वागणं बघून मी तुमच्याकडे आकर्षित झाले. तेव्हा आता
आपण दोघं लग्न करायला काही हरकत नाही. याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार या राजाने तिच्याबरोबर विवाह केला आणि जंबुद्वीपपती भौमस्वर्ग भोगान बुभुजे तिच्याबरोबर लग्न करून हा अग्निध्र याने तिच्यापासून नाभी, किंपुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक, हिरण्मय, कुरु, भद्राश्व, केतुमाल असे 9 पुत्र जन्माला घातले आणि त्याप्रमाणे त्याने अनेक वर्ष तिच्याबरोबर संसार केला. या ठिकाणी त्यातला जो ही दुहित्र मेरू देवी या ठिकाणी त्याने वर्णन केलंय की याप्रमाणे तिच्या या अप्सरेबरोबर लग्न केल्यानंतर हजारो वर्ष तिच्याबरोबर संसार केला आणि नाभी, किंपुरुष, हरिवर्ष, इलावृत असे 9 पुत्र जन्माला घातले. त्यातल्या नाभीचं वर्णन या ठिकाणी करायला सुरुवात केली. नाभीचं चरित्र सांगायला सुरुवात केली. ही शुकाचार्य म्हणतात परीक्षिते नाभिरपत्य कामो प्रजया मेरुदेव्या भगवंतम यज्ञ पुरुषम मभितात्मय जत. अग्निध्राचा जो पुत्र नाभी त्याला कुठलंही संतान नव्हतं. त्यामुळं त्यांनी आपली जी भार्या मेरुदेवी हिच्यासहित पुत्राची इच्छा केली आणि एकाग्रतापूर्वक भगवान यज्ञ पुरुषाचं यजन केलं. त्यावेळेला सुंदर भगवान यज्ञ पुरुष प्रगट झाले आणि विशुद्ध भावे निरतः प्रवर्गेषु प्रचरत्सु द्रव्य देश काल मंत्रविद दक्षिणाविधान योगोपपत्या दुरधिगमोपि भगवान भागवत वात्सल्यतया सुप्रतीका आत्मानमपि राजितं निज जनाभिप्रेतार्थ विदित्सया गृहीत हृदयंगमम मनोनयनानंद अत्यंत आनंद मनाला देणारे अशा प्रकारचे भगवान यज्ञपुरुष प्रगट झाले आणि सगळे ऋत्विज त्या ठिकाणी उभे राहिले. ऋत्विजांनी पाहिलं की अरे भगवान यज्ञपुरुष प्रगट झालेले आहेत. अहसी मुहुरहरहतमरहाण मस्माक ममनुपथानाम नमो नम इत्येतात वत्स दुपशिक्षितं कोरहति पुमान प्रकृती गुण व्यतिकर मतिरनीश ईश्वरस्य परस्य प्रकृती पुरुषयोर वाक्त नाभिर्नाम रूपाकृती निरूपणम. याप्रमाणे या भगवंताच्या रूपाकडे बघून सर्वजण त्यांचे स्तवन करू लागले आणि या भगवंताच्या अनुरागाने गुणगान करत करत आत्माराम मुनींनी यांचं गुणगान केलं. आणि शुकाचार्य म्हणतात परीक्षिते याप्रमाणे इति निशामयंत्या मेरुदेव्या पतिमभयांत दर्दे भगवान. मेरुदेवी त्या ठिकाणी महाराणी होती आणि तिच्या पतीचे या प्रकारे भगवान अंतर्धान पावले आणि तुमच्या पोटी मी जन्म घेईल म्हणून सांगितलं. याप्रमाणे हा जन्म म्हणजे प्रत्यक्ष ऋषभदेव यांच्या रूपाने प्रगट झाला. त्याप्रमाणे यज्ञामध्ये महर्षीद्वारे हे भगवान प्रसन्न झाले आणि नाभीला अत्यंत प्रिय असणारे भगवान महाराणी मेरुदेवीच्या गर्भापासून दिगंबर संन्याशी आणि ऊर्ध्वरेता अशा प्रकारचे मुनिधर्म प्रगट करणारे भगवान ऋषभदेव प्रगट झाले. ऋषभदेव यांचं चरित्र हे या ठिकाणी आता आपल्याला मुख्यपणाने सांगायचं आहे. ऋषभदेव हे भरताचे वडील आणि जैन जो धर्म निर्माण झाला त्याचे मूळ पुरुष असं आपण म्हणू, ज्यांच्यापासून जैन धर्म सुरू झाला आणि म्हणून ऋषभदेव यांचं नाव ऋषभ असं पडलं, वृषभ नाही ऋषभ. अथतु नाभी नंद यांच्या पासून पुढे वज्र अंकुश वगैरे चिन्ह धारण केलेले समता शांती आणि वैराग्य ऐश्वर्याने युक्त असे हे ऋषभदेव होते. एकदा इंद्राने त्यांच्या राज्यामध्ये वर्षाव केला नाही, पाऊसच पाडला नाही. तेव्हा भगवान ऋषभदेवाने इंद्राच्या या मूर्खतेकडे बघून हास्य केलं, उपहास केला आणि सांगितलं की इंद्रा तू जरी पाऊस पाडला नाहीस तरी माझ्या राज्यामध्ये माझ्या योगमायेने मी पाऊस पाडीन. आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या योगमायेने ऋषभदेवाने पाऊस पाडला. तेव्हा सर्व लोक आनंदाने नाचू लागले. दुष्काळाच्या काळात प्रत्यक्ष ऋषभदेवाने स्वतःच्या योगमायेने पाऊस पाडल्यानंतर लोकही खुश झाले. त्याप्रमाणे नागरिक मंत्रिमंडळ सर्व काही त्यांच्या या कार्यावर खुश होतं. कोण तत्कर्म राजर्षेर नाभेरान्वत चरेत पुमान. अशा प्रकारे नाभी यांचा हा जो पुत्र आहे त्याचा
ऋषभदेवाचं वर्णन कोण करू शकेल? प्रत्यक्ष भगवंताचाच हा अवतार होता. नाभिरात्मजम, नाभीचं आत्मज होता आणि मेरुदेवीपासून झालेला होता. त्यानंतर नाभी आणि मेरुदेवी हे बद्रिकाश्रमामध्ये निघून गेले आणि भगवान ऋषभदेव हे राजे झाले. त्याप्रमाणे आणि त्यांनी खलु महायोगी भरतो ज्येष्ठा, प्रत्यक्ष या ऋषभदेवाचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे भरत, ज्यांच्यापासून आपल्या देशाला भारत हे नाव पडलं आणि त्यांना एकूण 100 पुत्र झाले. येषाम खलु महायोगी भरत ज्येष्ठो अथ भगवान ऋषभदेवा स्ववर्ष कर्म क्षेत्र मनुमन्यवान प्रतिष्ठित कुलवासो लब्धवरैर गुरुभिर्ज्ञातो ग्रहमेधीनाम, गुरुच्या आदेशानुसार ते ग्रहमेधी झाले, अर्थात घरामध्ये म्हणजे गृहस्थाश्रम धर्म त्यांनी स्वीकारला. आणि इंद्राची देवराज इंद्राची जी कन्या आहे जयंती, हिच्याबरोबर यांनी लग्न केलं. म्हणजे इंद्राने पाऊस पाडला नाही म्हणून यांनी आपल्या राज्यात स्वतःच्या योग सामर्थ्याने पाऊस पाडला. हे पाहिल्याबरोबर इंद्र देखील त्यांच्यावरती खरोखर इंद्राने क्षमा मागितली. आणि मग आता आपल्या अपराधाची क्षमा कशी करायची किंवा आपला अपराध हा यांनी पोटात घ्यावा म्हणून काय विनंती करावी, म्हणून इंद्राने सांगितलं, महाराज आपण माझ्या मुलीबरोबर लग्न करा म्हणजे आपला सोयर संबंध होईल, तुम्ही माझे जावई व्हा. म्हणून इंद्रानी जयंती या आपल्या मुलीचा विवाह ऋषभदेवाशी केला आणि त्यांच्यापासून त्यांना 100 पुत्र झाले. त्यातला पहिला पुत्र हा भरत होता. आणि तमनु कुशावरती इलावरतो ब्रह्मावरतो मला केतुभद्र इतसेन. आणि मग या ठिकाणी जे वेगवेगळे वर्त होते, ज्याला आपण क्षेत्र होते असं म्हणू, त्यामध्ये कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतुभद्र, सेन, इंद्र आणि विदर्भ, कीकट असे 9 राजकुमार, ज्यांना हे 9 त्यांनी विभाग दिले. आणि त्यातले त्यांचे जे लहान भाऊ होते कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमल, चमस आणि करभाजन, हे 9 मुलं त्यांच्यापेक्षा लहान होते. आणि कवीर, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमेल, चमस, करभाजन हे ऊर्ध्वरेतच झाले. ऊर्ध्वरेतच म्हणजे हे म्हणाले की आम्हाला राज्य नको, आम्हाला लग्न करायचं नाही, आम्ही या ठिकाणी ब्रह्मचारी राहून संपूर्ण भारत देशामध्ये ज्ञानोपदेश करू. आता हे जे 9 जण आहेत, तर माझी भूमिका अशी आहे की हे 9 जण हेच पुढे नवनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. कारण 11व्या स्कंधामध्ये आपण त्यांचं विवरण पाहणार आहोत. 11व्या स्कंधामध्ये जेव्हा या ठिकाणी उपदेश केलेला आहे, ज्याला आपण निमिजायंतेय संवाद असं म्हणतो, म्हणजे जनक राजाच्या नगरीमध्ये ज्यांनी यज्ञाच्या प्रसंगी उपदेश केला जनकाला, हे जे 9 जण आहेत ते हे 9 जण आहेत. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन असे हे 9 जण. या 9 जणांनी राज्य स्वीकारलं नाही, विवाह केला नाही आणि ब्रह्मचारी म्हणून ते राहिले आणि संपूर्ण भारत देशामध्ये, भारतवर्षामध्ये ज्ञानोपदेश करत ते फिरत राहिले. आणि हे फिरत फिरत जनकाच्या दरबारात गेले आणि 11व्या स्कंधामध्ये आपण त्याचं पुढे विवरण बघणारच आहोत. यांनी सुद्धा त्याचं वर्णन या पंचम स्कंधात करताना म्हटलंय, इति भागवत धर्मदर्शना. हा मुद्दा माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. संशोधनाच्या दृष्टीने हा महत्वाचा मुद्दा आहे की भागवत धर्मदर्शना नव महाभागवतस्तेषां सुचरितम भगवन् महिमोपबृंहितम वसुदेव नारद संवाद मुपशमयामान मुपरिष्ठाद् वर्णयिष्यामः. या ठिकाणी भागवतकारांना सुद्धा याचं भान आहे की पुढच्या 11व्या स्कंधामध्ये वसुदेव नारद संवादामध्ये आपण त्यांच्या या चिंतनाकडे वळणार आहोत असं याने स्पष्टपणे इथे लिहून ठेवलेलं आहे. म्हणून भागवत हा ग्रंथ किती विचारपूर्वक प्रगट झाला किंवा त्याच्यामध्ये किती भान ठेवून हा ग्रंथ लिहिला गेला याचं देखील या ठिकाणी दिग्दर्शन सहजच होतं. भागवत धर्मदर्शना, भागवत धर्म या ठिकाणी त्यांनी सांगितला. आणि भागवत धर्म म्हणजे काय? भागवत धर्म म्हणजेच भक्तिप्रधान धर्म, जो धर्म नाथ संप्रदायाच्या विचारातून आलेला आहे. आणि म्हणूनच याला मी म्हटलो की हे नवनाथ म्हणून पुढे आपल्या आजच्या काळामध्ये प्रसिद्ध झाले. आणि नवनाथांनी सुद्धा हाच धर्म आपल्याला
नय ज्या ठिकाणी जात धर्म पंथ याच्या पलीकडचा विचार इथे केलेला आहे. नयस्य जन्मकर्माभ्याम न वर्णाश्रम जातीभिः सज्जते हम भावो सवय भागवतोत्तम असा त्या ठिकाणी मुद्दा आलेला आहे की न यस्य जन्मकर्माभ्याम, जन्म कर्म वर्ण हे निरर्थक आहे. जसं ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलंय की या ठिकाणी वर्ण धर्म जन्म हे निरर्थक आहे. माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट श्रेष्ठ आहे, ती म्हणजे माझी सेवा करणं, निरपेक्ष भावनेने माझी उपासना करणं. म्हणून वर्ण धर्म याच्या पलीकडचा विचार जसा माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला. आणि त्यांनी सांगितलंय की न वर्ण नको धर्म नको, त्याचप्रमाणे जात पंथ याच्या पलीकडे हा विचार आपण केलेला आहे. तसंच भगवन महिमोपब्रूहितम, भगवंताचा महिमा सांगण्यासाठी नयस्य जन्मकर्माभ्याम, याचप्रमाणे हीच गोष्ट ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीत सांगताना येथा अर्जुना माझेपण सार्थक एक, या ठिकाणी माझेपण हेच सार्थक आहे, बाकी सगळं निरर्थक आहे. जन्म किंवा वर्ण जात ही सगळी माझ्यासाठी माझ्या उपासनेसाठी निरर्थक आहे. म्हणून वेदू जरी झाला तरी मी नेणता वाया गेला, कणू सांडोनी उपणीला कोंडा जैसा, असं माऊलींनी म्हटलंय. अर्जुना वेदू जरी झाला, अर्जुना वेद जरी झाला असला तरी त्या वेदाने मला जाणलं नाही, मी नेणता वाया गेला, कणू सांडोनी उपणीला कोंडा जैसा. म्हणून कारण वेदामध्ये कण म्हणजे यज्ञाचं कर्माचं महत्व सांगितलं, परंतु खऱ्या अर्थाने आत्मतत्व सांगितलं नाही. म्हणून भागवत ग्रंथामध्ये सुद्धा आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आपल्याला याचे विवरण केलेलं दिसतं. ते म्हणतात उमुपैश असे हे जे श्रेष्ठ दर्जाचे महाभागवत होते, हे 9 जण कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र द्रुमल चमस आणि करभाजन, हेच पुढे नवनारायण म्हणून आपल्याला झालेले दिसतात. आणि यांचा जो वर्णाश्रमाच्या पलीकडचा धर्म आहे, त्याला आपण अतिवर्णाश्रमी म्हणू. अतिवर्णाश्रमी म्हणजे वर्णाश्रमाला सोडून वर्णाश्रम धर्म याच्या पलीकडचा विचार, वर्णधर्माच्या पलीकडचा विचार, जातीच्या पलीकडचा विचार यामध्ये त्यांनी मांडला. आणि हाच 11व्या स्कंधामध्ये आलेला आहे. म्हणून भगवान ऋषभ संज्ञा आत्मतंत्र हा स्वयं नित्य निवृत्ता नर्थ परंपरा केवलानंदानुभव ईश्वर एव विपरीतवत कर्माण्यारभमाना. ऋषभदेव सुद्धा कसे होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ऋषभदेव कसे होते तर अनर्थ परंपरेपासून अलग, आनंदानुभवामध्ये तल्लीन आणि संपूर्ण समाजाला शांती देणारे, मैत्र कारुणिको, सर्वांशी मैत्रीने वागणारे, अत्यंत परम कारुणिक, अंतःकरणामध्ये परम करुणा असलेले आणि धर्म यश याच्याद्वारे संपूर्ण समाजाला त्यांनी शिक्षण दिलं. ग्रहेषु लोक नियमयात, सर्वांना नियम सारखा. ग्रहेषु घरातल्या लोकांना तोच नियम, बाहेरच्या लोकांना तोच नियम. त्याप्रमाणे गृहस्थाश्रम त्यांनी अशा पद्धतीने केला की गृहस्थाश्रम नियमित केला, नियमशीर केला. योग याग समाधी या दृष्टिकोनातून एकीकडे संतान निर्माणही केलं, संतती देखील उत्पन्न केली, भोग सुखही भोगले, परंतु शेवटी मोक्ष मार्गाचा अवलंब केला. आणि त्यांनी अनेक यज्ञ केले. त्यांनी सांगितलं की द्रव्य देश काल आयु श्रद्धा ऋत्विज आदी संपन्न सर्व प्रकारचे 100 यज्ञ त्यांनी केले. क्रतुभिर यथोपदेशम शतकृत्व इयाज भगवतर शभेण परिरक्षमाण येतस्मिन वर्षेन कश्चन. याप्रमाणे त्यांच्या राज्यामध्ये कधीही दुष्काळ पडला नाही. त्यांच्या राज्यामध्ये सर्व प्रकारच्या संपत्ती आणि सर्व प्रकारचा आनंद सर्वत्र निर्माण झालेला होता. आणि स्नेहातिशय मंत्रेण कदाचित मानव, याप्रमाणे एके दिवशी ऋषभदेव फिरत ब्रह्मावर्ता देशामध्ये गेले. तिथे ऋषींची सभा भरलेली होती. आणि या सभेमध्ये ते गेल्याबरोबर त्यांनी समाहित चित्त करून अत्यंत विनयपूर्वक आपल्या पुत्रांना आणि समाजाला उपदेश केला. तेव्हा त्यांनी जो पुत्रांना आणि समाजाला उपदेश केलाय तो फार ऐकण्यासारखा आहे, मार्मिक आहे, ज्यामध्ये या ऋषभदेवाचं खऱ्या अर्थाने
असणारं जे विरक्तीचं स्वरूप आहे ते आपल्याला दिसेल. ऋषभदेव म्हणतात, नायन देहो देह भाजाम नृलोके कष्टान कामा नरहते विभुजाम ये तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम शुद्धेत तस्मात ब्रह्मसौख्यं त्वनंतम. या ठिकाणी आपल्या मुलांनाही उपदेश केलाय आणि समाजालाही उपदेश केलाय. हा समाजाला आणि मुलाला समोर ठेवून उपदेश केला. हा उपदेश इतका मार्मिक आहे, इतका महत्त्वाचा आहे की ते म्हणतात, अरे हे मुलांनो, तुम्ही ऐका, मर्त्य लोकामध्ये मनुष्याचं शरीर हे दुःखमय असणारे विषयभोग प्राप्त करण्यासाठी नाहीये. माणसाला जे शरीर प्राप्त झालं, जो देह प्राप्त झाला, तो नायम देहो देह भाजाम नृलोके कष्टान कामा नरहते विटभुजाम ये. विटभुजा असा शब्द वापरलाय. विटभुजा म्हणजे काय? खरं म्हणजे हा शब्द या ठिकाणी जो वापरलाय तो शब्द ज्याप्रमाणे डुक्कर आणि कुत्रे हे ज्याप्रमाणे विष्ठा खातात, विटभुजा म्हणजे विट म्हणजे विष्ठा आणि भुज म्हणजे खाणे, तेव्हा हे जे डुक्कर किंवा कुत्रे ज्याप्रमाणे विष्ठा खाऊन आनंद मानतात, तसं आपण आपल्या जीवनामध्ये केवळ विषयामध्ये तल्लीन राहू नये. विटभुज शब्द त्यांनी एवढ्यासाठीच वापरलाय की प्राण्यांच्या प्रमाणे, नीच प्राण्यांच्या प्रमाणे तुम्ही जीवन जगू नका. हा देह आपल्याला तेवढ्यासाठी दिलेला नाही. हा देह म्हणजे चंदन आहे आणि हा चंदनाचा जो देह आहे, चंदनाचं जर झाड असेल तर त्या चंदनाच्या झाडाला चुलीत टाकून त्याचा आपण कोळसा करणं उपयोगाचं नाही. आपण म्हणतो की चंदनाचा देह जर प्राप्त झालाय, चंदनाचं जर खोड असेल तर ते चंदनाचं खोड चुलीत घालून त्याचा कोळसा करणं हा त्याचा उपयोग नाहीये. तर चंदनाचं अत्तर झालं पाहिजे. म्हणून आपण एक सुभाषित म्हणतो की चंदन काष्ठ मिंधनं कुरुते. ज्या पुरंदरी, ज्या स्त्रिया ज्या ठिकाणी गिरीवनामध्ये राहतात, आदिवासी क्षेत्रामध्ये राहतात, ह्या स्त्रिया चंदन तरु काष्ठ मिंधनं कुरुते. त्यांना चंदन तरु आणि इतर तरु याच्यात फरक कळत नाही, चंदन आणि बाभळ यातला फरक कळत नाही आणि त्या चंदनाचं लाकूड सुद्धा इंधन म्हणून वापरतात. तेव्हा आपण आपला देह अशा पद्धतीने निरर्थक कामासाठी वापरू नये. सांगायचं तात्पर्य असं, नायन देहो देह भाजाम नृलोके. या आपल्याला जर हा नृलोक प्राप्त झालाय, आपल्याला जर मनुष्य जन्म प्राप्त झालाय, तर हा मनुष्य जन्म कृतार्थ करण्यासाठी आहे. हा मुद्दा आहे. आपला मनुष्य जन्म हा कृतार्थतेसाठी आहे. कृतार्थता म्हणजे याची यथार्थता, याचं स्वरूप तुम्ही जाणा. बाभळ किंवा इतर सुबाबळू यासारख्या ज्या वनस्पती आहेत किंवा झाड आहेत हे आपण जाळू शकतो, परंतु चंदन मात्र नुसतं जाळून त्याचा कोळसा करणं योग्य नाही. नायन देहो देह भाजाम नृलोके कष्टान कामा नरहते विटभुजाम ये. आपण या ठिकाणी इतर नीच प्राण्याप्रमाणे भोग भोगू नयेत. तपो दिव्यम पुत्र काय येन सत्वम. यासाठी हे पुत्रांनो तुम्ही तपश्चर्या करा. हा उपदेश त्यांनी आपल्या मुलांना दिला. तपो दिव्यम, तुम्ही दिव्यपणाने, आपण दिव्यत्व प्राप्त करून घेतलं पाहिजे, आपण भव्यत्व प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि तपश्चर्या केली पाहिजे. तपश्चर्या म्हणजे काय? ईश्वराप्रित्यर्थ केलेले कष्ट म्हणजे तपश्चर्या. म्हणजे आपण या देहाचा सदुपयोग करावा. मूळ मुद्दा असा आहे की कुठल्याही गोष्टीचे 3 प्रकार असतात. एक, आपण त्याचा उपयोग कसा करतो. आपण ज्याला आपण एखाद्या वस्तूकडे कशा पद्धतीने पाहतो. हीन योग, अतियोग आणि मिथ्यायोग असे 3 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. आयुर्वेदामध्ये मिथ्यायोग, हीन योग आणि या ठिकाणी मिथ्यायोग म्हणजे चुकीचा उपयोग, हीन योग म्हणजे उपयोगच न करणे आणि अतियोग म्हणजे अति करणे. उदाहरण सांगायचं झालं, समजा डोळा आहे, डोळा आपल्याला दिलेला आहे. डोळा कशासाठी दिलाय हो? डोळा पाहण्यासाठी दिलाय. तर त्याचा मिथ्यायोग काय? त्याचा मिथ्यायोग असा की डोळा पाहण्यासाठी दिलाय हे खरं आहे, पण काय पाहावं हे कोणी ठरवायचे? तुम्ही जर गटार, गंगा, गटाऱ्यामधले घाण किडे, मकोडे, घाण प्राणी हेच पाहत बसलात तर काय झाला हो म्हणले? हा डोळ्याचा हीन योग झाला. हा डोळ्याचा मिथ्यायोग झाला.
म्हणजे डोळे दिलेत, पण डोळे काय पाहण्यासाठी दिलेत? आपण जसा आज मोबाईल आपल्याजवळ वस्तू दिलेली आहे, पण मोबाईलमध्ये काय पाहावं, मोबाईलचा वापर कसा करावा हे कुणी सांगायचंय? आई बापाने सांगावं लागेल मुलांना. मुलं जर मोबाईलमध्ये एखादे गेम खेळत बसत असतील, मोबाईलमध्ये जर पबजी गेम खेळत बसत असतील, तर आई वडिलांनी सांगायला पाहिजे की या खेळांच्या नादी लागू नका. का? तर तो मिथ्यायोग होईल. तुम्ही मोबाईलमधून ज्ञान प्राप्त करा. मोबाईलमधून तुम्ही नेटच्याद्वारे तुम्ही जगातलं अद्ययावत ज्ञान आत्मसात करू शकता. निदान इन्फॉर्मेशन, माहिती तरी मिळवू शकता. याचा उपयोग तुम्ही त्यासाठी करा. योग्य कारणासाठी याचा उपयोग करा. म्हणजे हे सगळं साधन आहे. आमचा देह हे साधन आहे. कान आपल्याला दिलेत ऐकण्यासाठी, पण आपण काय ऐकावं? विनाकारण वाईट गाणे, केवळ आपल्या मनातल्या भावना जागृत करणारे गाणे हे जर आपण ऐकत बसलो तर या कानाचा तो मिथ्यायोग होईल. डोळ्याचा मिथ्यायोग म्हणजे डोळ्यांनी काही पाहत बसणे, वाईट चित्र पाहत बसणे, अश्लील गोष्टी पाहत बसणे किंवा एखाद्या घाण अशा प्रकारच्या गोष्टीकडे पाहत बसणे, हा डोळ्याचा मिथ्यायोग होईल. आणि हीन योग म्हणजे काय? हीन योग म्हणजे डोळे झाकूनच बसायचं, काहीच पाहायचं नाही. काहीच पाहायचं नाही तर हा हीन योग झाला. अहो तुम्ही डोळे दिले तर पहा. आणि अतियोग म्हणजे मग डोळे दिले तर सूर्याकडेच पाहत बसायचं, हा काय झाला? हा अतियोग. अहो सूर्याकडे पाहू नका, का? डोळे जळून जातील ना. कान दिलेत म्हणून काय एवढ्या किती डेसिबेलचा आपण ध्वनी ऐकावा याला मर्यादा आहे. आपण जर आपल्या कानाच्या क्षमतेपेक्षा जास्त ऐकू लागलो तर कानाचे पडदे फाटतील. म्हणून तो झाला मिथ्या योग, हीन योग आणि अतियोग. म्हणून आपण 3 गोष्टी टाळून या साधनांचा उपयोग केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की आपला देह हा साधन आहे. मग या साधनाच्या द्वारे आपल्याला काय साध्य करायचं हे पहा. आपल्याला देह दिलाय, तो मानवी देह आपल्याला प्राप्त झालाय. नायम देहो देह भाजा नृलोके. आता आपल्याला मानव जन्म प्राप्त झालाय. तर मानव जन्म प्राप्त झालाय तर आपल्याला माणूस हा मध्यवर्ती आहे. पहा या ठिकाणी आपण जर सूक्ष्म विचार केला तर मानव हा चौकामध्ये जसं आपण उभा राहावं त्याप्रमाणे मानव जन्म म्हणजे एक चौक आहे असं समजा. या चौकात आपण आलो तर आपल्याला कुठं जायचंय आपण ठरवा. आपल्याला पूर्वेकडे जायचंय का दक्षिणेकडे का उत्तरेकडं का पश्चिमेकडं हे आपण ठरवावं लागेल. आपण जर चुकीच्या मार्गाला गेलो तर काय त्याचा उपयोग काय होणार आहे? आपण जर या दिशा चुकून अयोग्य मार्गाला गेलो, दक्षिणेकडे जात राहिलो तर शेवटी ही दिशा निमुळती होत जाणार आहे, आपल्याला दुःख पदरी पडेल. म्हणून हा मानव देह म्हणजे चौक आहे. या मानव देहाकडून दोन्हीकडे जाता येतं. नीच खालच्या मार्गाला गेलं तर आपण राक्षस होऊ, आपण असुर प्रवृत्तीकडे जाऊ. आपण उच्च मार्गाला गेलं तर आपण देवलोकापर्यंत जाऊ. म्हणून मानव जन्म हा चौकामध्ये असल्याप्रमाणे आपण नीच मार्गाला गेलं तर राक्षस प्रवृत्तीकडे जाऊ आणि उच्च मार्गाला गेलं तर देव प्रवृत्तीकडे जाऊ. म्हणून हा नृलोके, हा जो मानव जन्म आपल्याला प्राप्त झालाय त्याचा सदुपयोग करा, हाच त्यांचा महत्वाचा संदेश आहे. कष्टान कामान न रते विटभुजामी. तुम्ही या विटभुजा म्हणजे हे जे नीच प्राणी आहेत, केवळ विष्ठेवर जगणारे प्राणी आहेत, त्यांच्याप्रमाणे आपण या भोगाच्या नादी लागू नये. भोग म्हणजे विष्ठा आहे असं समजा. आणि तपो दिव्यम पुत्र का येन सत्वम, यासाठी हे मुलांनो तुम्ही तपश्चर्या करा, तुम्ही ज्ञान प्राप्त करा, तुम्ही दिव्य व्हा. या ठिकाणी संदेश फार चांगला दिला आहे त्यांनी. तुम्ही दिव्यता प्राप्त करा. तुम्ही काहीतरी नर कुछ करणी करे सो नरका नारायण हो जाय. आपण अशी करणी केली पाहिजे की आपल्यामध्ये असलेलं दिव्यत्व प्रगट झालं पाहिजे, भव्यत्व प्रगट झालं पाहिजे. उत्कट भव्य तेची घ्यावे. रामदास स्वामींनी म्हटलंय उत्कट भव्य तेची घ्यावे आणि मिळमिळीत अवघ्याची सांडावे. जे मिळमिळीत आहे, जे निरर्थक आहे ते सोडून द्यावं आणि उत्कट भव्य तेवढं प्राप्त करावं. म्हणून भव्यता, उत्कटता, दिव्यता, श्रेष्ठता जिथे काही आहे त्यालाच आपण देव असं म्हणतो. जिथे दिव हा धातू आहे, दिव म्हणजे चमकणे, जिथे काही चमकतं ते खऱ्या अर्थानं दिव्य असतं. म्हणून तपो दिव्यम पुत्र का येन सत्वम शुद्धे तस्मात ब्रह्म सौख्यम त्वनंतम. आणि या दिव्यतेमध्येच खऱ्या अर्थानं तेजस्विता आहे. या तेजस्वितेत ओजस्विता आहे, ओजस्वितेत तपस्विता आहे. म्हणून आपण हे तारुण्याचे 3 तकार, जसं बाबा आमट्यांनी सांगितले त्याप्रमाणे तारुण्याचे 3 तकार आहेत.
कोणते? एक तेजस्विता आहे, एक तपस्विता आहे आणि या तत्परता आहे. आपण तत्परतेने तत्काळ एखाद्या गोष्टीच्या मागे लागलं पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी सगळं सोडून त्याच्या मागे लागलं पाहिजे. म्हणून झडझडून वहिला निघ हे मुक्तीची ये लागे वाट. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे आपण झडझडून वहिला निघ, आपण ताबडतोब या सत्वाच्या मागे लागलं पाहिजे. आणि तपस्विता, तेजस्विता आणि तत्परता, ही तत्परता आपल्यामध्ये पाहिजे, तपस्विताही पाहिजे आणि तपस्वितेतून तेजस्विता आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम, आपल्याला ही सत्व जर प्राप्त करायचं असेल तर शुद्धेत अस्मात, त्यासाठी ब्रह्मसौख्य प्राप्त करून घेणे हीच खऱ्या अर्थाने आपल्याला सार्थक गोष्ट आहे. ब्रह्मसौख्य, ब्रह्माचा आनंद, ब्रह्मानंद प्राप्त करून घेणं, या भोगानंदापेक्षा ब्रह्मानंदामध्ये तुम्ही तल्लीन व्हा. भोगानंद हा क्षणिक आहे, तो एखाद्या बिटभुजा म्हणजे केवळ विष्ठा खाणाऱ्या त्या प्राण्यांच्या प्रमाणे तुम्ही राहू नका. तुम्ही डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे जगू नका. थोडक्यात तुम्ही या चतुष्पाद प्राण्याप्रमाणे राहू नका. तुम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ आहात. तुम्ही 2 पायाचे आहात. तुम्हाला बुद्धी नावाची गोष्ट दिलेली आहे, तुम्हाला ज्ञान नावाची गोष्ट दिलेली आहे. ज्ञान हे तुमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून तुम्ही ब्रह्मसौख्यंत्वनंतम, तुम्ही ब्रह्मसौख्य प्राप्त करा. ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करा. अनंत हा ब्रह्मानंद हा श्रेष्ठ दर्जाचा आहे. ब्रह्मानंद हा आपल्याला अलौकिक तेजस्विता प्राप्त करून देणार आहे आणि तेच खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक आहे. जीवनाचं ध्येय कोणतं आहे? या ठिकाणी या ऋषभदेवांनी जीवनाचं ध्येय आपल्यासमोर मांडलेलं आहे. ऋषभदेव हा जैन धर्माचे आद्य असणारे प्रवर्तक असं आपण म्हणू, ज्यांनी जैन धर्म स्थापन केला. आणि जैन धर्म हा त्यागवादावर आधारित आहे, तेव्हा हा त्यागवाद त्यांनी सांगितला. भोगवादापेक्षा त्यागाला महत्व द्या आणि त्यासाठी महत् सेवाम, त्यासाठी 2 गोष्टी आहेत. तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष नरदेह प्राप्त झालाय, तेव्हा 3 गोष्टी या शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलंय की 3 गोष्टी ह्या आपल्याला अप्राप्य आहेत, दुष्प्राप्य आहेत, अवघड आहेत. 3 गोष्टी. कोणत्या 3 गोष्टी? एक तर मानव जन्म हा अवघड आहे, मानव जन्मानंतर सत्संग अवघड आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा होणं अवघड आहे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की सत्संग, महत् सेवा ही अवघड आहे. त्याचप्रमाणे मानव जन्म अवघड आहे. मानुषो जन्म दुर्लभो मानुषो जन्म कदाप्य, त्या मानव जन्म अवघड आहे. मानव जन्माबरोबर त्या मानव जन्माच्या प्रमाणेच आपल्याला तपोदिव्यम, तप करणारे, दिव्य असणारे ऋषी महर्षी यांची सेवा करणं हे अवघड आहे. महत् सेवा अवघड आहे. आणि त्याचबरोबर मुक्त होण्याची इच्छा, मुमुक्षुत्व हे अवघड आहे. म्हणून शुद्धे तस्मात ब्रह्मसौख्यम त्वनंतम महत् सेवाम माहुर विमुक्ते, त्यासाठी महत् सेवा, संत संग श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा काय सांगितलंय की आम्हाला ज्या भगवंताची जर आम्हाला प्रार्थना करायची झाली, जर विश्वात्मक देव प्रसन्न करायचा झाला, तर आम्हाला एक गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे संत संग. जे संत असे की जे सूर्यबिंबासारखे तेजस्वी आहेत, परंतु अलांछन, मार्तंड्य तापहीन, चंद्रमे जे अलांछन, चंद्रासारखे शीतल आहेत परंतु चंद्रावर लांछन आहे, चंद्रावर डाग आहे, पण संतांवर कोणताच डाग नाही. तेव्हा असा डाग नसलेले संत आणि चंद्रमे जे अलांछन आणि मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, अशी संत सेवा ही श्रेष्ठ आहे. तरच आम्हाला खऱ्या अर्थानं विश्वात्मक देव प्रसन्न होईल. म्हणून महत् सेवा म्हणजे संत सेवा ही अवघड आहे. ती मुक्तीचं द्वार आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे की संत सेवा ही मुक्तीचं द्वार आहे. द्वार माहुर विमुक्ते तमोद्वारम योषिताम संगी संगम. आणि तमोद्वार
मुक्तीचं द्वार म्हणजे संत सेवा. आपण संतांची सेवा करू लागलो, आपल्याला संत सेवेचा योग आला की समजावं आपलं मुक्तीचं द्वार उघडलं. मोक्षद्वारम अपावृतम. कपिलाचार्यांनी म्हटल्याप्रमाणे मोक्षद्वारम अपावृतम, मोक्षाचं द्वार उघडलं जातं. मोक्षाच्या दरवाजात आपण आलो. हा मोक्षाचा दरवाजा कोणता आहे? मोक्षाचा दरवाजा म्हणजे मानवदेह आहे. म्हणून आपण जेव्हा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, म्हणून जो आपण हरिपाठ म्हणतो, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. काय होय? माऊलींनी इतकं सोपेपणाने सांगितलंय, पण ते फार सूक्ष्म अर्थाचं आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाचं द्वार कोणतं आहे? मानवजन्म हा देवाचं द्वार आहे. मानवजन्म हा मुक्तीचं द्वार आहे. आता ते उघडलं गेलंय असं समजा, आणि त्यासाठी उभा क्षण भरी म्हणजे उभा राहा नाही. काही लोक म्हणतात की काय माऊलींनी सांगितलं उभा क्षण भरी, देवाच्या देवळात 2 मिनिटं उभा राहायचं आणि निघायचं. नाही 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 नाही. सगळा उभा जो आयुष्य आहे ते आयुष्य भरून टाक. उभा क्षण भरी. उभा क्षण हा उभं असलेलं आयुष्य. आडवं झाल्यावर काय उपयोग आहे? 4 लोक येतील आणि आपल्याला घेऊन जातील आणि 5वा पुढे असेल. तेव्हा आडवा उपयोगाचा नाही, उभा महत्वाचा आहे. उभा क्षण हा आपण भरला पाहिजे. कशाने? तर भगवंताच्या नामस्मरणाने. म्हणून देवाची द्वारी उभा क्षण भरी. क्षणभरी नाही, क्षण भरायचा आहे. हा क्षण कोणता आहे? आपलं आयुष्य हा क्षण आहे. कारण हा क्षण पुन्हा येणार नाही. आला क्षण गेला क्षण. आलेला क्षण पुन्हा परत येत नसतो. आणि म्हणून क्षण म्हणजे आयुष्य. आणि आयुष्य किती काय हो? आयुष्य अवघे असे जसे की थेंब ओघळलेले. लक्ष्मीकांत तांबोळींनी एका कवितेत म्हटलंय की आयुष्यच अवघे जसे की थेंब ओघळलेले. हा आयुष्यच असं की ओघळलेला थेंब आहे. त्याप्रमाणे क्षणभर आयुष्य आहे, केवळ कणभर आयुष्य आहे. एवढं क्षणभर आयुष्य आपल्याला भरून टाकायचंय. आणि त्यासाठी मानव जन्म हा काय आहे ते म्हणतात, मानव जन्म हाच एक आपल्याला या मंदिरामध्ये, देवाच्या मंदिराच्या द्वारामध्ये आपण उभं राहिलो. आपण द्वाराचं, देवाचं मंदिर, देवाचं द्वार म्हणजे हा मानव जन्म. म्हणून महत् सेवाम द्वार माहुर विमुक्ते. विमुक्तीचं द्वार, मुक्तीचं द्वार, मोक्षाचं द्वार उघडलं गेलं. मानव जन्म आला म्हणजे मोक्षाचं दार उघडलं. आता मोक्षाचं दार उघडलं, आता मोक्षाच्या दाराच्या आत जायचंय का बाहेर यायचंय पुन्हा गडगडत खाली, हे आपलं आपण ठरवायचंय. आपण दारात उंबऱ्यात थांबलो, उंबऱ्यात आलोत आपण. आता उंबरा ओलांडायचाय. दार उघडलं गेलंय, उंबरा ओलांडताना पाय आतमध्ये टाकावा लागतो ना. मग तोच जर पाय आतमध्ये नाही टाकता आला या जन्मामध्ये, तर आपण पुन्हा गरगरत राहू, पुन्हा फिरत राहू. दारापर्यंत तर आपण आलो, मुक्तीचं द्वार तर उघडलं गेलंय. आता उदाहरण म्हणून एक सांगतो फक्त, आणि आजचा विषय या ठिकाणी थांबवतो. उदाहरण असं, दृष्टांत असा आहे की एक आंधळा होता, आणि हा आंधळा, त्याला राजाची भेट घ्यायची होती. म्हणून हा आंधळा एके दिवशी काठी टेकत टेकत राजवाड्यामध्ये आला. आणि राजवाड्यात आल्यानंतर त्यांनी विचारलं, चौकशी केली, राजाचा दरवाजा कोणता आहे, मला राजाची भेट घ्यायची आहे. त्यांनी सांगितलं इथे 100 दरवाजे आहेत, परंतु एक दरवाजा उघडलेला असतो जो राजगृहाकडे सरळ जातो. म्हणजे ठीक आहे, मग मला तो दरवाजा, म्हणले तेवढाच एक उघडा असतो, बाकी सगळे बंद असतात. मग सगळ्या बाजूनी बंद दरवाजे आहेत आणि एक तेवढा उघडा आहे. सगळ्या बाजूनी भिंती आहेत आणि त्या भिंतीला हात धरत 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 तुम्ही जा. तो म्हणला मी तर आंधळा आहे, मला उघडा दरवाजा कसा दिसेल. म्हणले तुम्ही भिंतीला हात लावत 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 जा, आणि जो दरवाजा उघडा दिसेल, तुमचा हात जिथे आतमध्ये जाईल तिथे तुम्ही आतमध्ये शिरा. म्हणजे तो राजगृहाचा दरवाजा आहे, मुख्य दरवाजा, तिथे तुमच्या राजाची भेट होईल. त्याने सांगितलं ठीक आहे. तो म्हणला काय सोपं आहे. म्हणला जे निघाला आणि जाता 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 भिंतीला हात देता 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 एकदम जिथे राजाचा दरवाजा आला तिथं त्याच्या कमरेला खाज आली. म्हणून त्यांनी एकदम खाजवायला सुरुवात केली. कर 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 खंबर खाजवत 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 तो पुढे गेला. तेवढ्यात तो दरवाजा गेला निघून, आणि मग पुन्हा भिंत आली. भिंत आली की पुन्हा हात भिंतीला लागलाच. 1 चक्कर झाली, 2 चक्रा झाल्या, 3 चक्रा झाल्या. त्याचे पाय थकून गेले. सकाळी गेलेला तो संध्याकाळ झाली. तो म्हणला अजून दरवाजा कसा येईना. ज्या वेळेला दरवाजा यायचा त्यावेळेला याच्या कमरेला खाज यायची, आणि तो खाजवत असताना दरवाजा पुढे निघून जायचा, आणि तो पुढच्या भिंतीला हात लावायचा. याप्रमाणे करत करत करत
शेवटी तो थकून गेला, रात्र झाली आणि खाली बसला. लोक म्हणले, का हो? म्हणले, कुणीकडे आलात? हो म्हणले, राजाची भेट घ्यायची, मला दरवाजा उघडा असेल तिथं जा म्हणून सांगितलं. हो म्हणे, काय अवघड आहे, मग तुम्ही जवळच आलात आणि कधी आलात? ते म्हणजे मी सकाळीच आलो. म्हणले, अजून का नाही तुमची भेट झाली राजाची? ते म्हणले, अहो मी फिरतोच आहे म्हणले, अजून दरवाजा आम्हाला लागलाच नाही. म्हणले, असं कसं होईल? ते म्हणले, नाही दरवाजा तर लागायला पाहिजे. म्हणले, अहो भिंतीला हात लावत 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 मी यायचो आणि पुन्हा जायचो. अहो म्हणले, तुम्ही भिंतीला हात सोडला का? भिंतीचा हात कधी? अहो म्हणले, एकदा सोडला. म्हणले, कधी? मला तेव्हा खाज यायची. हा, तिथंच राजाचा दरवाजा आहे. म्हणले, सांगायचं असं की जिथे भोग आहे त्या भोगाच्या नादी लागलं की आपला दरवाजा सुटतो. कोणता दरवाजा आहे हा? मुक्तीचं द्वार आहे. भोगाच्या नादी लागलं की मुक्तीचं द्वार सुटून आपण पुन्हा भोगाच्या या 84 लक्ष योनीमध्ये फिरत राहतो. म्हणून ते म्हणतात, महत सेवाम द्वार माहुर विमुक्ते. महत सेवा, संत संगती जर लाभली तर आपोआपच नारद, जनार्दन स्वामींनी म्हटलंय की नारद हा सत्संगे नारद देवऋषी झाला आणि प्रल्हादा लाधला साधू संगू. प्रल्हादाला साधुसंग लाभला म्हणून प्रल्हाद श्रेष्ठ झाला, भक्त झाला. आणि नारदाला सुद्धा महत सेवा आपण बघितलं पहिल्या स्कंधामध्ये ती नारदानी जेव्हा व्यासन महर्षींना आपलं पूर्वचरित्र सांगितलं की मी कसा या ठिकाणी जन्माला आलो आणि एका दासीच्या पोटी माझा जन्म झाला, त्यावेळेला माझी संत संघाची माझी या ठिकाणी इच्छा कशी पूर्ण झाली आणि संत संग करत करत मी कसा मुक्त झालो हे नारदाने सांगितलं. म्हणून संत संग हीच खऱ्या अर्थाने मुक्तीची वाट आहे. आणि तमोद्वारम योषिताम संगी संगम. आणि तमोद्वार म्हणजे अधःपतनाचं द्वार. याप्रमाणे अधःपतन किंवा ज्याला आपण नरक म्हणतो, नरकाचं द्वार, संसाराचं द्वार, अधःपतनाचं द्वार कोणतं असेल तर योषिताम संगी संगम. स्त्री संग हा तुम्हाला अधःपतन करणार आहे, अधःपतनकारक आहे. आणि संत संग हा आम्हाला मोक्षकारक आहे. म्हणून या ठिकाणी 2 गोष्टी त्यांनी सांगितल्यात, संत संग करा आणि तमोद्वारम योषिताम संगी संगम. स्त्रीचा संग मात्र करू नका. या स्त्रीच्या संघाने नरकाची राजवट आणि मुक्तीचे वज्रकपाट कामिनी हे असं एका ग्रंथामध्ये, महानुभाव ग्रंथामध्ये सांगितलंय. त्याप्रमाणे तमोद्वारम योषिताम संगी संगम. म्हणून तर महानुभाव साहित्याने चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितलं, चित्रीची स्त्री न देखावी. चित्रीची सुद्धा स्त्री पाहू नये. चित्रातली देखील स्त्री आपल्याला कदाचित आपल्याला मन आपलं विदीर्ण करू शकते. म्हणून चित्रीची स्त्री न देखावी. त्यांनी सांगितलं, चित्राची देखील स्त्री, चित्रामधली सुद्धा स्त्री इतर द्रव्ये आन द्रव्ये सेविलिया माजविती. स्त्री दर्शन मात्रे समाजवी. म्हणून स्त्री संग हा सगळ्यात वाईट आहे, तो आम्हाला अधःपतनकारक आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही संत सेवा करा असं या ठिकाणी ऋषभदेव सांगतात. आता ऋषभदेव या नंतर आणखी काय उपदेश करतील? ऋषभदेवांचा उपदेश फार महत्वाचा आहे. आणि ऋषभदेवांचा हा उपदेश पाहिल्यानंतर पुढे ऋषभदेव यांनी सर्व संघ परित्याग कसा केला, योग कसे साधले आणि त्यांचा अंत कसा झाला आणि त्यांनी मुक्ती कशी प्राप्त करून घेतली, हा सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये आपण सांगू. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.